हाय हॅलो, कशी असा सगळीजणं? मस्त मजेत ना? मी अमिता. आज असा वटपौर्णिमा आणि माझी तयारी चाललेली असा. आता फक्त साडी नेसून तयार व्हायचं आहे, बांगडे घालायचे, थोडेफार दागिने घालायचे की झाली तयारी. आज पौर्णिमा असल्यामुळे ना भरपूर पाऊस असा आज. चला तर मग झाली तयारी माझी. मी गवळ देवाकडे जाऊचो विचार करतोय. गवळ देवाकडे वडाचा झाड असा आमच्या, पण बाहेर एवढो पाऊस पडताना की माका आता प्रश्न पडलो असा, मी वडाच्या झाडाकडे म्हणजेच गवळ देवाकडे जाव की तुळशीकडे पूजू. तुळशीकडे पण पूजणं शक्य नाही असा माका वाटता, घरातच फांदी माका पूजूची लागत. तुळशीकडे पूजणं सुद्धा शक्य नाही असा, कारण काय सांगा, बाहेर पाऊस पडता म्हणून. चला तर मग मी वडाची पूजा सुरू केलंय घरातच, कारण बाहेर पाऊस पडता आणि वडाच्या झाडाकडे जाणं पण शक्य नव्हतं. पूजा करताना माका खूप शास्त्रात पूजा करूक जमता असा नाही असा, पण माझी आई सांगायची, जा काय करशील ना तर मनापासून कर, तुका नक्कीच तुझा इच्छित फळ त्याचा तुका नक्कीच मिळतला, आणि त्या खरा असा. आणि मी इकडे पूजा करता करता पाऊस एकदम गेलो, एकदम शांत. पावसाचा अजिबात नाव नाही, म्हणजे एक थेंबो सुद्धा पावसाचा पडाक नाही. माका गवळ देवाकडे पूजा करूक जाऊची होती, तिकडे भरपूर महिला येतात. मग हे म्हणालेले भरपूर तयारी म्हणजे भरपूरशी वाना घेऊन तुका जावचा लागतला. मग मी खूप सारी फळा कापून ठेवलेलं आहे. मग हे म्हणाक लागले, आता एवढी तू फळा कापलंस ना, तू आता पावसही गेलेलो असा, मग तू आता गवळ देवाकडे जा, म्हणजेच वडाच्या झाडाकडे पूजा करूक जा. पूजेचं सगळं साहित्य मी पिशवीत भरलंय आणि टू व्हीलर घेऊन मी वडाकडे येऊन पोचलंय सुद्धा. मी इकडे इलय ना त्यावेळी काही सावित्री येऊन हैसर पोचलेले होते आणि एक सत्यवान सुद्धा पोचलेले होते हैसर, आणि ते सत्यवान म्हणजे माझा भाव असा. तो डायरेक्ट वडाकडे येऊन पूजा करण्याची ही माझी पहिलीच वेळ असा. संध्याकाळी आणि पाण्यात टाकून ठेवायची टोपात पाणी, मग कडू कडू नाही नाही होत. बरोबर. तेव्हा काय फ्रीज होते. तेव्हा ब्रिज माहिती सुद्धा नाही होता. ह्यांचं एक फ्रीज होतो ऐकलं. आज आमचा ऐकायचा, आमचा बोलाचा दिवस नाही शूट घेते, दाखवतले मग तुमका पाठव. असू दे, मी बघ कसा माझा अवतार आहे तो. कसंही असलं तरी छान असतं ते माणूस, छानच दिसतो. आजच्या या दिवसाची आठवण म्हणून सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगितली जाता, म्हणजे गोष्ट सांगितली जाता. सावित्रीन आपली बुद्धी, आपला धैर्य आणि आपल्या प्रेमाच्या बळावरती सत्यवानाचे यमराजाकडनं परत प्राण मिळवून आणले. तो ह्यो आजचो दिवस. वडाच्या पौर्णिमेचा ह्या जा व्रत असा ना, तर आपण नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतो. निष्ठा, संयम, धैर्य आणि प्रेमाची आठवण करून देणारी सुद्धा ही परंपरा असा. पण आजच्या काळात या परंपरेकडे आपण अजून एका नजरेन बघू शकतो. आपण खूप ठिकाणी ह्या ऐकलो की वडाचा झाड ह्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचा असा. वडाचा झाड ऑक्सिजन देता, अनेक प्राणी आणि कीटक हेंकाता आश्रय पण देता, म्हणजेच राहण्यासाठी जागा देता. वडाचा झाड खूप मोठा असता, त्याच्यामुळे त्याची सावली पण भरपूर पडता आणि त्यामुळेच त्याच्या आजूबाजूचा परिसर असताना तो शांत आणि थंड राहता. पूर्वीच्या काळातल्या लोकांका पर्यावरणाचा संवर्धन ह्याचा ज्ञान अनुभवातून होता, म्हणूनच वड, पिंपळ, औदुंबर ह्याची झाडं असत ना, त्यांचा ते संवर्धन करायचे. ते का धार्मिक महत्त्व त्यांनी दिलेला होता. आता धार्मिक महत्त्व का दिला गेला होता, तर लोक श्रद्धेने त्या झाडाचा जपणूक करतील, त्या झाडाचा संवर्धन करतील,
ह्यो त्याच्या मागचो मुख्य हेतू होतो. श्रद्धा तर हवीच, पण त्याच्यासोबत समज सुद्धा हवी असता. वटपौर्णिमा ह्या व्रत फक्त करण्यापुरता नाही असा. नात्यांचा आदर, निसर्गाचा संरक्षण आणि आपल्या संस्कृतीची जपणूक. लहान असल्यापासून मी बघितलंय की जे विवाहित स्त्रिया असत, जे विवाहित महिला असत, ती वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात, वडाच्या झाडाक दोरो बांधतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मागणा करतात. आज आपण वडाच्या झाडाक दोरो बांधतो म्हणजेच श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, पण दुसऱ्या दिवशी त्याच झाडाची कत्तल होताना सुद्धा आपण बघतो. मग त्या पूजेचो खरो अर्थ काय होता? म्हणूनच म्हटलंय श्रद्धा तर असावी आणि त्यासोबत समज सुद्धा असावी. बदल मात्र हळूहळू घडत चाललेले असतच. लोकांका पर्यावरणाचं महत्त्व खूप समजत चाललेलं असा. माझ्या लहानपणी मी बघायचे, माझी आई कित्येक वर्ष वडाच्या झाडाची फांदी आणायची आणि ती पुजायची. पण आता बघितलं ना तर प्रत्येक महिला ही वडाच्या झाडाकडे जाऊन त्याची पूजा करता. म्हणजेच लोकांका आता पर्यावरणाचं महत्त्व समजत चाललेलं असा. हळूहळू का असेना क्रांती तर घडत चाललेली असा. चला तर मग आता आपण प्रत्येकाने एक संकल्प करूया, एक छोटासा झाड लावूया आणि त्याची जपणूक करूया आणि पर्यावरणाचं संवर्धन करूया. मग बरं वाटतं. फाटलेला सगळं तुम्ही बिलकुल ऐकलं तर सांगता तो शिडी बिडी लावलंय, फांदी तोडलंय आता थांबत राहतो. हो आणि त्यांका देऊ कोणतरी होईत ना. मध्ये फोटो काढ रे बाबा. ओय काढताय फोटो काढ. आता बंद कर. मी नाही बोल. आता करा करा तुमचा काय तर पुरा करा. पुरा करा. मोबाईल आणि आम्ही हेच होतो. काय आणि का नाहीतर का उपाशीत मराचा. हा येऊन दे भाऊ. उपास तुमचा उपास आमचा उपास नाही. एक टेन्शन आता. तुमच्या नावातच सत्यवान आहो, काय कमी नाही. होय झाला ते येतात ना दिले. हा या वहिनी इकडे या. एक इकडे या. या परत हा डोळे उघडे ठेवा, नंतर सांगू नको.